नमस्कार. शासनच्या यूट्यूब चॅनल आप सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली आताची मोठी बातमी. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहो. तत्पूर्वी मी आपलं सांगू इच्छितो, आपण चॅनल असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला आजच्या अपडेट चला सुरू करूया. कर्मचाऱ्याच्या सर्वसाधारण बदल्यासंदर्भात सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद नांदेड मार्फत दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे. ग्रामविकास विभागाकडील संदर्भित शासन निर्णय शुद्ध पत्रकार पूर्वपत्रकानुसार जिल्हा परिषदेच्या गट क वर्ग 3 व गट ट वर्ग 4 कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्याबाबत सुधारित धोरण निश्चित करण्यात आलेल्या बदल्याची कार्यवाही पूर्ण करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहे. सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की ग्रामविकास विभागाच्या दिनांक 15 मे 2014 रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदे अधीनस्थ कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्याचे वेळापत्रक निश्चित करण्यात आलेले आहे. सदर वेळापत्रकानुसार कार्यसूची निश्चित करण्यात आलेली आहे. सदर वेळापत्रक पुढील प्रमाणे पाहू शकता. गट विकास अधिकारी संवर्गनिहाय वास्तविक ज्येष्ठता याद्या तयार करून जिल्हा परिषदेत सादर करण्याची शेवटची दिनांक ही 12 एप्रिल 2024 रोजी आहे. तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संवर्गनिहाय वास्तव्य सेवा ज्येष्ठता याद्या संबंधित गट विकास अधिकाऱ्याकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांना एकत्रित वास्तव्य सेवा ज्येष्ठता याद्या तयार करून प्रसिद्ध करण्याची शेवटची दिनांक ही 17 एप्रिल 2024 असणार आहे. तर प्राथमिक वास्तव्य सेवा ज्येष्ठता याद्या तयार करून प्रसिद्ध झाल्यानंतर आक्षेप व सूचना मागविण्याचा कालावधी हा दिनांक 18 एप्रिल ते दिनांक 27 एप्रिल 2024 असणार आहे. तर आक्षेप व सूचनाचे निराकार करून अंतिम सेवा ज्येष्ठता याद्या प्रसिद्ध करण्याची शेवटची दिनांक ही 2 मे 2024 असणार आहे. सर्वसाधारण बदल्या सन 2024 करता नांदेड जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची माहिती त्याचबरोबर बदलीतून सूट प्राधान्य विनंती बदली इत्यादी अर्ज करण्याचे निर्देश सदर परिपत्रकानुसार देण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.